हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता उद्या वडाची पूजा आहे म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा आहे. तर आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि आपण ही पूजा कशासाठी करतो आणि पौर्णिमेचं हवन कसं करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची आपली सेवा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा सुरुवातीला म्हणजे पहिलेच आपण वडाची पूजा करणार आहोत. तर आपल्या या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही वडाची पूजा करत असतो आणि वड आपल्याला दीर्घ म्हणजे आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी आपल्याला म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तर आपण म्हणजे बरेच जणांकडे हे व्रत असतं की म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी बरेच जणांकडे व्रत असतं. कोणी एक टाईम जेवून उपवास करत असतं. तर ज्याच्या त्याच्या म्हणजे यथाशक्ती आहे आणि आपल्या घराच्या रीतीप्रमाणे हे व्रत केले जातात. तर ह्या दिवशी आपल्याला म्हणजे जसं जरी आपल्याकडे व्रत नसेल, तर आपण पूजा करूपर्यंत तरी आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर वडाची पूजा करताना आपल्याला ताटामध्ये आपल्याला पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला पूजेला जायचं आहे. तर आपल्या ताटांमध्ये आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचे आहेत आणि आपल्याला म्हणजे बांगड्या वगैरे आपण जे घेतो सुवासिनीचं वाण, कंगवा, फणी, बगवा सगळं घेतो. तर ते सुद्धा आपल्याला वडाला पूजेला तिथे ठेवायचं आहे. तर त्या घ्यायचं आहे. आंबे घ्यायचे आहेत आणि आपल्याला लागणार आहे तर गहू, ओटीसाठी गहू लागणार आहे आणि एक सुती पांढरा दोरा आपल्याला लागणार आहे. आपल्याला फेरी मारण्यासाठी आणि पंचामृत आणि म्हणजे खडीसाखर किंवा गूळ खोबरं हे आपण नैवेद्यासाठी हे घेऊन जाणार आहोत. तर आपल्याला तिथं म्हणजे तांब्यात पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे. पहिले आपल्याला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा केल्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायची आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि आपल्याला दही, दूध, पंचामृताने आपल्याला म्हणजे वडाच्या त्या झाडाला आपल्याला पंचामृत टाकायचं आहे. नंतर चांगलं पाणी टाकून आपण त्याची पूजा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे वडाच्या झाडाची. तर आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचं आहे आणि आपलं जे काही आपण सुवासिनीचं वाण आणले आहे, फणी, भगवं, बांगड्या वगैरे ते सगळं आपल्याला तिथं ठेवून आपल्याला म्हणजे ओटी भरल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे, की माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो, ही मनापासून आपली प्रार्थना करायची आहे. आणि आपलं म्हणजे प्रार्थना केल्यानंतर आपल्याला वडाचे झाड आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त देतात. मग आपण ते अ, आपला दोरा जो आपण घेतलेला आहे सुती पांढरा दोरा त्याचे आपल्याला म्हणजे त्याला हळदी-कुंकू लावायचं आहे आणि नंतर ती एका काडीला म्हणजे गाठ बांधून आपल्याला 7 फेरे मारायचे आहेत आणि 7 फेरे मारताना आपल्याला मनात आपल्याला हेच म्हणायचं आहे, की माझ्या जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. असं आपल्याला 7 फेरे मारल्यानंतर तो दोऱ्याचा बंडल जे आहे, तो तिथंच तसाच अडकून ठेवायचा आहे, तोडायचा नाही. कारण आपल्याला म्हणजे आपण असं कुठल्याही याच्यामध्ये खंड करत नसतो, तोडत नसतो. तर ते तसं आपल्याला पूर्ण तिथंच ठेवून द्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला 5 जणींची सुवासिनीची ओटी भरायची आहे. ज्या तुम्हाला भेटतील त्यांची ओटी भरा किंवा नाहीच भेटल्या तर एखादी कुमारिका जी भेटेल त्यांची तुम्हाला ओटी भरायची आहे. आणि नमस्कार करून मग म्हणजे आपल्याला ही पूजा आपली सुफळ संपूर्ण होती. आणि ह्याच दिवशी आपण कुलदेवीची सुद्धा आपण सेवा करत असतो. तर कुलदेवीची सेवा म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी पौर्णिमेला धर्म असतो. तर हे कुलाचार कसा करायचा? तर बघा आपल्या घरी जेव्हा कुलदेवी आपली म्हणजे आहे तर आपलं मंगळवार, पौर्णिमा, शुक्रवार आपण हे करत असतो कधी पण. तर आपल्याला ह्या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला कुलाचार करताना आपल्याला देवीची जे काही आपल्या घरामध्ये जशी रीत आहे तसं आपल्याला मान-सन्मान करायचा आहे. आपल्याला देवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला तिचं पंचामृताने अभिषेक करायचा आहे पहिले आणि अभिषेक झाल्यानंतर ती स्वच्छ पुसून देवघरात ठेवून त्याच्यावर आपल्याला म्हणजे हळदी-कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुल किंवा हार अर्पण करायचा आहे आणि धूप-दीप ओवाळायचा आहे. तर या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. कारण दर पौर्णिमेला जर कुंकुमार्चन केलं, तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि खूप भाग्याचं आहे. आणि हेच कुंकू आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे. कारण हे म्हणजे ह्या कुंकामध्ये इतकी शक्ती येते, की ती आपण जर कपाळाला कुंकू लावून गेलं, तर आपल्याकडे कोणाची वाईट नजर म्हणा, वाईट बाधा आपल्यावर पडत नाही. त्यामुळे हे कुंकुमार्चनचं कुंकू जे आहे, ते खूप म्हणजे पॉवर शक्ती असते त्यामध्ये. तर हे आपण बाहेर जाताना आपण नेहमी आपल्या कपाळाला लावून जायचं आहे. तर ही आपली कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. आणि म्हणजे आपल्याला त्या दिवशी आपल्या कुलदेवीचा जो काही जप असेल, तो आपल्याला 108 वेळा जास्तीत जास्त झाला तर खूप चांगलं, पण कमीत कमी 108 वेळा तरी आपल्याला एक माळ हा जप करायचा आहे.
जो तुमच्या म्हणजे देवीचा म्हणजे कुलस्वामिनीचा जो जप आहे तो तुम्हाला करायचा आहे. नाहीतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा जप तुम्ही करू शकता. आणि आपल्याला मग देवीची आपल्याला ओटी भरायची आहे. आपले जे काही फोटो समोर आहे, ब्लाउज पीस, आपण आंबा वगैरे सगळं ठेवायचं. जे आपण सुवासिनीचं वाण देतो ते सगळं त्या आपण आपल्या कुलस्वामिनीची आपल्या ओटी भरायची आहे. आणि जर शक्य असेल तुम्हाला कोणी अजून सवाशीण भेटले, त्यांना जेवू घालू शकता तुम्ही या पौर्णिमेच्या निमित्ताने. म्हणजे तुमचा कुलाचार, कुलधर्म म्हणजे पूर्ण झाल्यासारखा होतो. जे काही नाहीच भेटलं तर तुम्हाला कुमारिका सुद्धा तुम्ही त्यांना हे करू शकता. कुमारिकेला सुद्धा जेवू घालू शकता. तर हे आपलं कुलस्वामिनीची सेवा झाली. आणि बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण पण करतात. तर हे सत्यनारायण सुद्धा आपण म्हणजे पौर्णिमेला दिवसभरात सत्यनारायण कधी पण करू शकता. हे पौर्णिमेचा दिवस म्हणजे अत्यंत शुभ दिवस आहे. आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होतो ह्या दिवशी. आपल्याकडे लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते. तर हे सत्यनारायण सुद्धा या दिवशी तुम्ही कुठल्याही वेळेला तुमच्या वेळेनुसार तुम्ही पौर्णिमेचा कुलाचार झाल्यानंतर सत्यनारायण पण करू शकता. तर हा सत्यनारायण सुद्धा व्यवस्थित सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांची पण सत्यनारायण वगैरे त्यांची आरती करायची आहे. जसं कुलदेवीची आरती, सत्यनारायणाची आरती करून घ्यायची आणि मग जो काही आपल्याला जो स्वयंपाक झाला असेल तो नैवेद्य दाखवून आपल्याला म्हणजे अर्पण करून आपल्याला म्हणजे सगळ्यांना अन्नदान तुम्ही करू शकता. जे काही तुमच्या घरामध्ये आहे त्यांना ते प्रसाद वाटप करायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी होम-हवन करतात. तर हे पौर्णिमेच्या दिवशी हवन केल्याने जे काही घरामध्ये आपले वास्तुदोष जे काही लागलेले असेल, जे काही आपल्या घरामधले दोष असेल, नकारात्मक वातावरण असेल, ते ह्या हवनमध्ये निघून जाते. तर बरेच जण पौर्णिमेला आवर्जून हवन करत असतात. तर हे म्हणजे केलेला खूप आपल्या घरासाठी म्हणजे अत्यंत प्रभावी आपल्या घरामध्ये जे स्पंदनं तयार होतात होमाची, तर आपल्याला हे होम कसा करायचा? तर बघा होमाचं सगळं साहित्य समिधा वगैरे हे पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला. तर आपल्याला एक कुंड लागेल, समिधा लागेल, कापूर आणि तूप लागेल. आणि आहुती देण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि थोडी साखर लागणार आहे. तर आपल्याला हे होमकुंड आपल्याला कापूर ठेवून आपल्याला समिधा ठेवून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला पहिली आहुती द्यायची तर आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा. हा आपल्याला गणपतीचा स्मरण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण आहुती देत राहायचं आहे. तर आपल्याला तुम्ही जे काही तुम्हाला कुलस्वामिनीचा जप म्हणता येत असेल ते म्हणा, नाहीतर श्रीसूक्त म्हणता येत असेल तर ते म्हणा. नाहीच काही तुम्हाला जमलं, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. हे अशी आपल्याला आहुती द्यायची आहे. तुम्ही आहुती हे तांदूळ आणि साखर जे आहे, तर ती पूर्ण आहुती त्याच्यामध्ये द्यायची आहे आणि आहुती देताना थोडं-थोडं तूप टाकलं म्हणजे ते कुंड पेटत राहतं आणि पूर्ण प्रज्वलित होतं आणि जो काही धूर असेल तो आपल्या घरात पसरल्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण आहे, ते निघून जातं आणि सकारात्मक वातावरण घरात तयार होतं. जे काही आपल्या घरामधले दोष सुद्धा निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. तर हे पौर्णिमेचा दिवस इतका म्हणजे शुभ दिवस आहे, की आपल्याला म्हणजे वडाची पूजेचाही आपल्याला या दिवशी आहे. आपल्याला कुलदेवीची सेवा आहे, सत्यनारायणची सेवा आहे आणि ही होमाची सेवा आपल्याला इतक्या सेवा आपल्याला करायला मिळाल्या म्हणजे हे आपलं खूप भाग्य आहे. तर हे आवर्जून तुम्ही ही संधी सोडू नका. ही पौर्णिमेची संधी आहे. तर ह्या दिवशी आणि प्रत्येक जण म्हणजे या जर पौर्णिमेला जमत असेल तर सगळ्यांनी आवर्जून करायचं आहे होम म्हणजे या दिवशी केलं तर खूप चांगलं. पण ज्यांना शक्य नसेल त्यांना जसा वेळ मिळेल ह्या पौर्णिमेला नाही भेटला, पुढच्या पौर्णिमेला. पण पौर्णिमेला जर आवर्जून तुम्ही होम केला तर नक्कीच आपले जे काही घरातले दोष आहेत ते निघून जातात आणि आपलं घर म्हणजे अगदी प्रसन्न म्हणजे व्यवस्थित होतं. तर त्यामुळे हे जे काही दोष जाण्यासाठी आपण हे आवर्जून हे करायला पाहिजे पौर्णिमेचे हवन. तर बघा तुम्ही जर जमल तुम्हाला जशी जी सेवा शक्य होईल ती सेवा करून बघा. नाही जमली ह्या पौर्णिमेला तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता. पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.